दुष्काळानं होरपळलेल्या महाराष्ट्रासाठी गुड न्यूज। यंदा मराठवाडा विदर्भासह देशभरात चांगला पाऊस पडणार, हवामान खात्यानं दिली माहिती। देशातल्या दुष्काळासंदर्भात प्रत्येक राज्याची, जिल्ह्याची तसंच गावांची माहिती देणारे चार्ट तयार करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश। पाणी टंचाईचा फटका बाजारपेठेलाही, पाणीच नसल्यानं लातूरमधल्या बाजारपेठा पडल्या ओस। ऐन दुष्काळात मनमाडकरांचे आणखीनच हाल, रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विहिरी आणि बोरवेलमध्ये डिझेल उतरल्यानं पाणी दूषित। परभणीला पाणी पुरवठा करणाऱ्या रहाटी बंधाऱ्याचे 46 दरवाजे नादुरुस्त, आतापर्यंत ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गेलं वाया। टोमॅटोच्या सिजेंडा 1057 वाणावर कृषी विभागाची बंदी। जुन्नर आंबेगाव परिसरात तिरंगा रोगामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। आणि महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात महिला प्रवेशाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आणखी एक तिढा, गाभाऱ्यात साडी नेसून आला तरच प्रवेश मिळणार, पोलीस आणि ट्रस्टची भूमिका। नमस्कार, मी सुवर्णा जोशी, गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत। दुष्काळानं होरपळलेल्या महाराष्ट्रासाठी एक गुड न्यूज आहे। यंदा भरपूर पाऊस पडणार आहे। सरासरीच्या 106% पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। यंदा एल निनोचा प्रभाव ओसरलेला आहे। 1988 नंतर पहिल्यांदाच इतक्या चांगल्या मॉन्सूनचं भाकीत वर्तवण्यात आलंय। हवामान खात्याचे महासंचालक LS राठोड यांनी नवी दिल्लीमध्ये आज पत्रकार परिषद घेतली। यावर्षी 4ही महिन्यांमध्ये चांगला पाऊस पडेल असं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। जहाँ तक अभी सूखे की बात है, अभी क्योंकि सूखा व्यापक क्षेत्र पे है, लेकिन खास तीव्रता जो है मराठवाड़ा और बुंदेलखंड के ये भाग है। इनमें आमतौर पर जब अच्छा मानसून होता है तो मानसून ट्रफ जो है वो एक्टिव होता है। जो सिस्टम्स मानसून लोज डिप्रेशंस बनते हैं, यहाँ तक कि जो मिड ट्रॉपोस्फेरिक साइक्लोन जो गुजरात के ऊपर बनता है, ये पूरा भाग एक्टिव रहता है। तो मोटे तौर पे ये देखा जा रहा है कि जो पश्चिमी तट है, जो कि वेस्टर्न घाट से ओरोग्राफिक लिफ्टिंग होता है वो, तथा मानसून ट्रफ जोन है जिसमें कि सेंट्रल इंडिया और ये क्षेत्र भी सम्मिलित है, इनमें बेहतर होने की संभावना। देशभरातल्या दुष्काळाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे। देशात पडलेल्या दुष्काळासंदर्भात प्रत्येक राज्याची, जिल्ह्याची, गावांची माहिती देणारे आलेख तयार करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिलेत। यावर केंद्र सरकारनेही उत्तर दिलंय। दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानासंदर्भात लवकरच सरकार एक समिती स्थापन करेल असं केंद्र सरकारने म्हटलंय। आता पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे। लातूरला अखेर पाणी पोहोचलंय, पण पाणी टंचाईमुळे लातूरमध्ये कशी परिस्थिती आहे याबद्दलच पाहूयात पाण्याचा लातूर पॅटर्न। लातूरात दुष्काळामुळे फक्त पाणी टंचाईच निर्माण झाली नाही, तर बाजारपेठाही ओस पडल्यात। आणि याबाबतच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता। मराठवाड्यामधलं लातूर हे अत्यंत एक महत्त्वाचं शहर आहे, एक शिक्षणाचं केंद्र आहे, परंतु व्यापारी दृष्टीचं अत्यंत महत्त्वाचं हे शहर आहे। इथला व्यापार उदीम चांगला आहे, परंतु गेली 5-6 वर्ष जे आपण बघतोय की पाऊस नाही आहे, त्यामुळे धरणात पाणी नाही, नदीत पाणी नाही, भीषण पाणी टंचाई। याचा परिणाम काय झालाय? आपल्या सोबत काही उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, आपण त्यांना विचारूयात आधी काय परिस्थिती, आज काय परिस्थिती आहे, कारण याचा निश्चितपणे उद्योगावरती परिणाम झाला असणार। काय होते आधी, कसं होतं आणि आता काय तुम्हाला याचे चटके जाणवा लागलेत? हे पाणी नसल्यामुळे, पाऊस नसल्यामुळे बांधकाम बंद आहेत, लोखंडी विक्री एकदम थंड झालेले आहे। काही शेतकरी साठी जे सामान लागतंय ते सगळं बंद पडलेलं आहे। फिरकतच नाहीत गिराईक? नाही, काही शेतकरी नाही, कुणी नाही, काय नाही। आणि लातूर शहर तर फार नावाजलेलं शहर होतं व्यापारामध्ये, पण ह्या गेल्या 3 वर्षापासून फार व्यापार ढासळलेला आहे। पूर्ण आमचं लोखंडाचं मार्केट पूर्ण 1/4 सुद्धा गिराईक राहिलेलं नाही। मार्केटला कोणी यायला तयार नाही, माल घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती बिकट आलेली आहे।
कसं काय पुढे काय बघताय? अपेक्षा पावसाची नक्की आहे, पडेल नाही पण काय पडेल. पण आता सध्या तरी परिस्थिती गंभीर आहे. तुमची काय व्यथा आहे? तुम्हाला काय जाणवतं? ती तसंच आहे, पाऊस नसल्यामुळे गिराईक नाही, धंदे नाही, त्याच्यामुळं सगळं ओस पडलं. हा ओस पडल्यासारखंच आहे. सरकारने उपाय म्हणजे याच्यावर नदीजोड प्रकल्प हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा नदीजोड प्रकल्प जर राबवला, कुठल्या नद्या जोडल्या पाहिजे? छोट्या छोट्या नद्या ज्या आहेत त्या मोठ्या नद्याची जोडणे आणि पाण्याचं दुर्मिळ कमी करणे, योजना कार्यान्वित करणे, असं मला वाटतंय की सरकारनं ह्याच्यावर गंभीरतेने विचार करून हे नदीजोड प्रकल्प हातात घ्यायला पाहिजे. मला सांगा, ही परिस्थिती काय एकदम ओढवलेली नाही, टप्प्याटप्प्याने हळूहळू हे असं आपण बघतोय गेले 3-4 वर्ष. तर मग याच्यावरती वेळीच उपाययोजना करायला पाहिजे होती. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, लोकात आता हळूहळू जनजागृती झालेली आहे. रेन हार्वेस्टिंग वॉटर हे सुद्धा लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. जवळपास लातूर शहरामध्ये 25% रेन वॉटर हार्वेस्टिंग घरामध्ये, शेतामध्ये सगळीकडे झालेली आहे. तर यापुढे आपली आशा आहे की पाऊस तर चांगले पडेलच, जरी कमी पडला तर ह्यामुळे आपल्याला जे आहे वॉटर लेवल जे आहे, वॉटर लेवल वाढल्यानंतर ही परिस्थिती पुढे राहणार नाही, या आशेवरती लातूरकर सगळे आहेत. ही अगदी गोष्ट खरी आहे की शेवटी आशावरतीच माणूस जगतो आणि जरी गेली 3-4 वर्ष पावसाने हात दिला नसला तरी पाऊस पडेल असा यांना विश्वास आहे. सुदैवाने अंदाज वेगवेगळे जे येत आहेत पावसाचे, स्कायमेट असेल किंवा हवामान विभाग असेल, ते सुद्धा चांगला पाऊस पडेल, 105% पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा तो भरभरून पडावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण त्याकरता लोकही सांगतायत रेन वॉटर हार्वेस्टिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे. नदी जोड प्रकल्प छोट्या छोट्या नद्या आहेत त्या आपण जोडल्या पाहिजेत. सरकारने या गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण भविष्यामध्ये जसं म्हणतात तसं लातूर शहर उठू नये, ते उठण्याची शक्यता आहे. ते होऊ नये. एक चांगलं नावाजलेलं उद्योगासाठी जे शहर आहे त्याची आत्ता जरी थोडीफार राया गेली असली तरी एक पाऊस चांगला त्याचं सगळं रूप बदलू शकतो. परंतु त्या नागरिकांबरोबर सरकार आणि प्रशासन यांनी सुद्धा गाफील राहता कामा नये अशीच या व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, लातूर. लातूरच्या याच पाणी प्रश्नावर आम्ही थेट ग्राउंड झिरोवरून स्पेशल रिपोर्ट केलेला आहे. पाहूया पाण्याचा लातूर पॅटर्न आज रात्री 9 वाजता. तर मनमाडमध्येही भीषण पाणी टंचाई आहे. सध्या मनमाडकरांची भिस्त आहे ती बोरवेल आणि विहिरींवर. पण रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काही विहिरी आणि बोरवेल्समध्ये डिझेल उतरलाय आणि पाणी दूषित झालंय. त्यामुळे दुष्काळात 13वा महिना कशाला म्हणतात याचा प्रत्यय सध्या मनमाडच्या नागरिकांसह हॉटेल चालक जे आहेत त्यांनाही येतोय. रेल्वे स्टेशनला खेटून असलेल्या विहिरी आणि बोरवेलच्या पाण्यात डिझेल मिसळलं गेलंय. त्यामुळे याआधी हे गोडं आणि पिण्यालायक असलेलं पाणी आता दूषित झालंय. रेल्वे स्थानकात इंजिनमध्ये डिझेल भरण्यासाठी लोको शेडमधून आलेली पाईपलाईन मोठ्या प्रमाणात लिकेज झाली. मोठ्या प्रमाणात ती लीक झाली आणि त्यामुळे त्यातले डिझेल जमिनीत झिरपलं, ते विहिरी आणि बोरवेलच्या पाण्यात उतरलं असा नागरिकांचा आरोप आहे. 60-70 वर्ष पुराणी आहे आणि याच्यावर आजूबाजूच्या परिसराचे भरपूर लोक याचं पाणी वापरतात. आम्ही तिथं तक्रारी केली SS कडे, परंतु काही अजून त्याच्याकडे सुनवाई नहीं है. इथं फार त्रास पाण्याचा मनमाडमध्ये तो भरपूर त्रास है. बर्तन घसते तो बास मार रही है, कपड़े धो रहे हैं तो बास आ रही है. मतलब ना तो पी सक रहे हैं ना घर का काम निपटा पा रहे हैं इस पानी की वजह से. ऐसी बास आ रही, बहुत ही बदबू, घर तक बास आ रही है, इतना गंदा. एक तो मनमाड में कहीं पानी नहीं है, ना लाते नहीं है, एक महीना पानी आता नहीं, हमको मिलता नहीं है. और फिर हमको यही सहारा था बावड़ी का कि हमको भरना, पानी पीना, नहाना धोना, हमको यही था. और अभी उसमें डीजल आ रहा है तो अब हम लोग कहाँ से पानी लेके आए. 50 वर्षापूर्वी एक टँकर तिथे लीक झाला होता आणि पहाडे चाळ, विंचूरकर चाळ, अलवानी बिल्डिंग इथल्या सगळ्या विहिरी खराब झाल्या होत्या. तर त्यावेळेला 6 महिन्यापर्यंत रेल्वेने ते पाणी पुरवठा केला होता आणि भरपाई पण दिली होती. तर आत्ताही आता उन्हाळ्यामध्ये सर्वांना पाण्याची गरज जास्त असते. तर ही पाणी पुरवठ्याची जबाबदारी रेल्वेने स्वीकारावी आणि ॲज अ लिकेज असेल त्याचा बंदोबस्त करायला. परभणीमध्ये माणसांसोबतच जनावरांनाही प्यायला पाणी नाही, चारा नाही. त्यामुळे त्यांना अक्षरशः लिंबाचा पाला खावा लागतोय. परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या 3 वर्षांपासून दुष्काळ पडलाय. त्यामुळे 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे पडलेत. शिवाय पाणी पातळीही 4 मीटरनं खालावली आहे. शेतकऱ्यांचे बोर्स, विहिरी आटल्यात. शेतकऱ्यांना आपली जनावरं पाळणंही कठीण होऊन बसलंय. शेतशिवार ओस पडलाय, जनावरांना चारा मिळत नाहीये.
पर्याय जनावरं जगवण्यासाठी पशुपालकांना चक्क लिंबाचा पाला खाऊ घालण्याची वेळ आली आहे. जनावरही तो कडू पाला निमूटपणे खातायत. चारा छावण्या सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली, पण त्याचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही. असा प्रश्न पडलाय की शेतकरी सगळे थांबवून गेलेत, विहिरीला पाणी नाही. जनावर आता आम्ही करायचं काय? जनावरांचं कुठे सांभाळायला नाही, चारा वैरण नाही, विकायला न्यावं कोणी घेत नाही. आणि विकण्याची तर अडचण आलेलीच आहे, ती शासनाने पण सुद्धा काढलेली आहे. गाय माता ही विकायची नाही म्हणून. मग आता आम्ही असं पालनाचं करायचं कसं? कमी 1.5 महिना झाला साहेब, तेव्हापासून आम्ही आमचं गेलो तर आम्हाला काही कोणी दखल घेईना, आमच्या म्हणण्याला कोणी वाव देईना. तर जनावर शेतीमध्ये म्हणजे आम्ही विकण्यासाठी नेलो तर कोणी घेईना. मग आता आम्हाला पर्याय काय आहे? तर आम्हाला आत्महत्येशिवाय समजा आम्हाला पर्याय नाही. हे जनावर तर उपाशी मारायले. पाण्यासाठी गायला चारा नाही, चाऱ्यामुळं मग आम्ही जवळपास निवेदन देऊन बी आमचे हे शासनाने हे मान्य केलं नाही. कारण की आम्हाला फक्त भूलथापा देऊन एक 8-10 दिवसामध्ये तुमच्या चारा छावणी करतो म्हणले, पण केली नाही. आणि जिल्ह्यात एकूण चारा उत्पादन होण्याची अपेक्षा असल्यामुळं साधारणतः जूनपर्यंत चारा पुरू शकतो परभणी जिल्ह्यात. त्याच्यासाठी आम्ही जिल्ह्याचं चारा उत्पादन होईल तो बाहेरच्या जिल्ह्यात न जाऊ देण्याबाबत सुद्धा माननीय जिल्हा महोदयांना विनंती केलेली आहे. त्या अनुषंगानं जूनपर्यंत अंदाजे चारा पुरू शकतो, परंतु काय तालुक्यात त्याच्या अगोदर चाऱ्याची टंचाई भासू शकते. तर अशा ठिकाणी आम्ही जिल्ह्यात जवळपास 18 चारा छावण्या प्रस्तावित केलेल्या आहेत. दुष्काळी भागामध्ये पाण्याचा किंवा चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे आणि दुसरीकडे जुन्नरमध्ये टोमॅटोवर बुरशीजन्य रोग पडलाय. ही बातमी आपण पाहणार आहोत जुन्नरमधली. मात्र त्याआधी घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये टोमॅटोवर पडलेल्या बुरशीजन्य रोगामुळे शेतकरी त्रस्त झालाय. तोडणीला आलेली फळं कापसासारखी आतून पोकळ होऊ लागली आहेत. त्यामुळे अशा टोमॅटोला बाजारात मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. सिजेंडा 1057 या जातीचं वाण वापरलेल्या सगळ्या पिकांवर हा रोग पडलाय. बियाण्यांपासूनच हा रोग आल्याचं कृषी तज्ज्ञांनी सांगितलंय. त्यामुळे कृषी विभागानं सिजेंडा 1057 या टोमॅटोच्या बियाण्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करणार असल्याचं IBN लोकमतला सांगितलंय. तर टोमॅटो उत्पादक संघ याबाबत येत्या गुरुवारी एक मेळावा घेणार आहेत आणि यामध्ये शेतकरी, लोकप्रतिनिधी, कंपनी प्रतिनिधी यांनाही बोलावलं जाणार आहे आणि नुकसान भरपाईची ही मागणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. 10 ते 12 वर्ष सिजेंटा कंपनीचीच लागवड करतो 1057ची. परंतु ह्या वर्षी असा प्रॉब्लेम आलेला आहे का टोमॅटो बुरशीजन्य निघतात, खराब जास्त निघतात आणि रुपयातले फक्त 25% माल चांगला निघतोय. कंपनीने सांगितलं होतं का तुम्ही आमचीच औषधं मारा, मग तो रिझल्ट तुम्हाला पॉवरफुल भेटेल म्हणून आम्ही प्रत्येक औषध त्याच कंपनीचं वापरलंय सिजेंटाचं फुल. आणि आता माझा बाग बांधायलाय, लहान झाड ऑटोमॅटिक बसायला लागली. आपण जे काही व्हरायटी लावली 1057ची त्याची सुरुवातीपासून ग्रेप इतकी छान होती की फ्लावरिंग स्टेज माननेस तोपर्यंत एकदम छान होती. त्यानंतर अचानक त्याच्यावरती बुरशीचा हल्ला मुळापासून झालेला आहे. खोडामधूनच त्याची जी स्टीम आहे ती सुकायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्याचा अन्न पुरवठा वरती होत नाहीये. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. गडचिरोली इथल्या एटापल्ली तालुक्यामध्ये सुरजागड पहाडीवर हजारो कोटी रुपयांचं लोह खनिज आहे. हजारो कोटींचं हे लोह खनिज ज्याचं उत्खनन सुरू आहे. या उत्खननासाठी म्हणजे हे उत्खनन करण्यासाठी परसोल गोंदी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या जंगलातल्या 348.9 हेक्टर जमिनीची लीज केवळ 38 कोटी रुपयांमध्ये एका कंपनीला तब्बल 20 वर्षांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारचं मोठं नुकसान होणार आहे. या भागात प्रकल्प उभारण्याची जनतेची भूमिका असताना त्याकडे दुर्लक्ष करून ट्रकमधून हे लोह खनिज बाहेरच्या जिल्ह्यात जात आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी.
एखादा सामान्य माणूस जर काही करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी अनेक नियम असतात, सरकारी नियम, अत्यंत क्लिष्ट पद्धतीचे नियम असतात. मात्र मोठ्या कंपनीसाठी फायद्याचं त्याचा प्रकल्प असेल तर त्याच्या पायावर कशा पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणा लोळण घालते याचं उत्तम उदाहरण गडचिरोली जिल्ह्यात आपण बघू शकतो. मी सध्या ज्या ठिकाणी आहे हे गडचिरोली जिल्ह्यातला अतिसंवेदनशील भाग एटापल्ली तालुक्यातलं सुरजागड पहाडी लगतचं जंगल आहे आणि जंगलामध्ये आपण बघू शकतो ती जी पहाडी आहे ती सुरजागडची पहाडी आहे आणि या पहाडीमध्ये हजारो कोटी रुपयांचं खनिज दडलेलं आहे, लोह खनिज आहे. आपण बघू शकतो हे जे लोह खनिज आहे अशा पद्धतीचं लोह खनिज आहे आणि एकूण 348 हेक्टरमधली जी लीज आहे हे लोह खनिज उत्खनन करण्याची 20 वर्षापर्यंत हे लोह खनिजाचं उत्खनन लॉयड नावाची कंपनी करणार आहे. आणि या सगळ्या ठिकाणी या उत्खननासाठी ज्या पद्धतीने यंत्रणा इथं राबत आपण बघू शकतो. एखाद्या प्रकल्पासाठी ठिकाणी सरकारी यंत्रणा नजर ठेवून असते कशा पद्धतीने काम चालतंय. लहान नगर जर असेल इथं मात्र संपूर्ण नियम पायदळी तोडून काम सुरू आहे आणि केवळ 36 कोटी रुपयामध्ये ही लीज देण्यात आलेली आहे. हजारो कोटींची खनिज संपत्ती लोह खनिज ती कंपनी नेणार आहे. मात्र रक्कम सरकारला किती देणार आहे? अवघे 36 कोटी. आणि आदिवासी भागामध्ये जे नियम असतात त्या नियमामध्ये पेसा कायदा आहे. पेसा कायदा स्थानिक ग्रामसभेच्या परवानगीशिवाय तिथली वनसंपत्ती खनिज संपत्ती कोणी हात लावू शकत नाही. 2007 मध्ये झालेला निर्णय आहे. मात्र आता पेसा कायदा लागू झालेला आहे. त्यामुळे आता कुठेतरी या नियमाची खरं म्हणजे अंमलबजावणी परत एकदा याच्यावर विचारविनिमय करणं आवश्यक होतं. मात्र तसं झालेलं नाही आणि या ठिकाणी कंपनीनं काम सुरू केलेलं आहे आणि हजारो कोटी रुपयांची ही लोह खनिज संपत्तीवर आधारित उद्योग या ठिकाणी उभारला पाहिजे नागरिकांची मुख्य मागणी होती. एकूणच आपण म्हटलं तर या ठिकाणी पूर्ण नियम पायदळी तुडवले जात आहे. सरकारी यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे. महत्त्वाचं म्हणजे इथल्या स्थानिक बेरोजगारांच्या जे हाताना काम मिळेल अशी एक अपेक्षा होती ती अपेक्षा आता फोल ठरण्याची शक्यता आहे. यासह आपण या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.